गुरुवार 27 मार्च. इथं काय झालं, पहिले 8 वाजेपर्यंत मार्केट आपण पाहिलं, ऑब्झर्व केलं. तर 8 वाजेपर्यंत आपल्याला काय दाखवून राहिलं इथं, की मार्केटनं पहिले लो घेतला, मग इथं हाय घेतला. बरोबर, हाय घेतला, त्याच्यानंतर रिजेक्शनले क्लोजिंग देत मार्केट वर चाललं, पण ब्रेक नाही करून राहिलं. इथंही नाही केलं, इथंही नाही केलं, इथंही नाही केलं. कुठं, डायरेक्ट इथं केलं. पण इथून पण ह्या स्विंगमधून इथं आलं, ह्या स्विंगमधल्या पहिल्या रिजेक्शनमध्ये याला ब्रेक करून आणि इथं डबल कॅन्डल क्लोजिंगची आपली एंट्री बनवली. तर इथून आपलं हे वर गेलं. आता इथं काय होते, मार्केट जर अगेन जर ह्या स्विंगमध्ये आलं असतं, जसं की ह्या स्विंगमधल्या ह्या पहिल्या रिजेक्शनमध्ये येऊन जर यानं डबल कॅन्डल क्लोजिंगची एंट्री आपली इथं दिली असती, ह्या याच्यात वापस येऊन, तर आपण इथं एंट्री घेतली असती बाईंगसाठी. पण हे याच्यात आलंच नाही, हे डायरेक्ट गेलो. याच्यात एंट्री काऊन घेतली असती, कारण की यानं याचा लो घेऊन हे याच्यात मोडलेला आहे. जेव्हा ही स्विंग असा क्रिएट होते, ह्या स्विंगची लिक्विडिटी खालून घेऊन मग बाईंगला जाते किंवा सेलिंगला जाते, तिथून मार्केट तो एक मेन झोन राहते आपला. तिथून जर मार्केट जर सफर करून राहिलं असं, तर मार्केट तिथून वर जात असते. ठीक आहे. तर आपल्याला इथं एंट्री तर नाही दिली मॉर्निंगली, तर आपला मॉर्निंगचा प्लॅन हा खराब केला. तर आता आपण डायरेक्ट शिफ्ट होतो डायरेक्ट 12च्या नंतर. मॉर्निंगला आपल्याला ट्रेड नाही भेटला, तर इथं 12च्या नंतर काय केलं, इथं ठीक आहे 12 वाजले, मार्केटनं इथं साईडवेजसारखं रिॲक्ट केलं, इथेही साईडवेजसारखं रिॲक्ट केलं. बरोबर. आणि जो स्विंग आहे आपला, जो म्हटला आपण मेन, ह्या स्विंगची लिक्विडिटीवाला इथून मार्केट घुमत असते, मार्केट त्याच्यात पण ऑलरेडी आहे. आणि आपण जर मार्केटचं 50% जर काउंट करतो, तर मार्केट एक्झॅक्ट 50%वर आहे. आणि तिथं त्या 50%च्या जवळ स्ट्रगल करून राहिलं मार्केट, परत हमेशा लिक्विडिटी घेऊन राहिलं तिथं. आणि ह्या स्विंगमध्ये तर आहेच मार्केट. तर जेव्हा पण ह्या रिजेक्शनले वरती ब्रेक येईन आणि वरती असं रिजेक्शन आणि त्याला क्लोजिंग येईन, तेव्हा आपल्याला एंट्री घ्यायची आहे बाईंगसाठी. जसे की आपण इथं एंट्री घेतली बाईंगसाठी. हा झाला आपला पहिला ट्रेड सक्सेसफुल 1:2 साठी. त्याच्यानंतर आता हे झालं आफ्टरनूनचं. आता येईन डायरेक्ट आपलं इव्हिनिंगचं काय. तर इव्हिनिंगचं मार्केट मग 12च्या नंतर आपण तिथं ट्रेड टाकलं, तिथून सरळ सिद्धनमध्ये पाहिलं. त्याच्यानंतर काय, असंच जसा हा स्विंग केला सकाळी क्रिएट, मार्केटनं 12च्या बादही तसाच क्रिएट केला, याले ब्रेक करून मार्केटनं वरती. आणि एक कन्सेप्ट आपली आपण माहीतच आहे की बा, जिकडे 12च्या बाद मार्केट जाते, जर 6च्या बादही जर इंडिकेशन तिकडेच देऊन राहिलं, तर मार्केट 6च्या नंतरही तिकडेच जाते. तर इथं तर हे तर इंडिकेशन एक दिलेलंच आहे ऑलरेडी, पण याच्या व्यतिरिक्त काय दिलं, मार्केट गेलं असंच हे साईडवेजसारखं यानं इथं क्रिएट केलं, जसं इथं केलं तसं इथं केलं सेम. आणि हे खाली आलं 12 वाजताच्या स्विंगमधल्या पहिल्या रिजेक्शनमध्ये आलं, बराबर तिथंच आलं. इथं येऊन साईडवेजसारखी गोते करून राहिलं. आणि जर आपण 50% जर दिवसाचं काउंट करतो बॉटमपासून, तर 50%च्या झोनवर पण हे सफर करून राहिलं, लिक्विडिटी घेऊन राहिलं. आता इथं काय होईल, 3 इंडिकेशन आपल्याला भेटले आहेत बाईंगसाठी, बरोबर. तर ह्या रिजेक्शनले वरती जेव्हा ब्रेक होऊन रिजेक्शन देऊन क्लोजिंग येईन, तेव्हा आपल्याला इथं ट्रेड टाकायचा आहे 1:2 साठी. आपण हा ट्रेड टाकला पण होता, इथं टार्गेट पण घेतलं होतं. तर इथं आपण ट्रेड टाकला. हा झाला आपला आजचा सेकंड ट्रेड सक्सेसफुली. बस 27 मार्चचे 2 ट्रेड होते, सक्सेसफुली डे क्लोज.